नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या जयंतीचे औचित्य साधून द रियल नॅशनल पॅन्थर यांच्या वतीने 15 ऑगस्ट 2024 रोजी आंबेडकर चळवळीत भीमसैनिकांना नेत्यांना नाशिक रत्न संघर्ष नायक भीमयोद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। प्रथमतः महापुरुषांच्या प्रथमेश पुष्पहार अर्पण करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात त्याचबरोबर मान्यवरांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष भीमश्री विजयराज पगारे, महाराष्ट्र रत्न अनिल भाई गांगुर्डे, अशोक नाना पगारे, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर, त्याचबरोबर डॉक्टर मरसाळे आणि त्यांच्या प्रयत्नातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। नाशिक जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीत सहभाग, योगदान, विशेष सहकार्य करणाऱ्या पत्रकारांचा या ठिकाणी सन्मान सत्कार सोहळा करण्यात आला व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यात प्रामुख्यानं रिपब्लिकन चळवळ राज्यात व देशात गतिमान करणारे महाराष्ट्रातील विविध कार्यकर्ते, त्याचबरोबर सूरजभाऊ पगारे, सनी पगारे, गोकुळ साळवे, अशोक नाना पगारे, पत्रकार गोकुळ लोखंडे, प्रतीक सोनटक्के, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमास मोठ्या संख्येनं प्रतिसाद दिल्याबद्दल द रियल नॅशनल पॅन्थर संघटनेच्या वतीने सर्व भीमसैनिकांचे अभिनंदन करण्यात आले। या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून आभार दर्शवले। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अविनाश गायकवाड यांनी केलंय। मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यक्रमात प्रतिसाद मिळालाय। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। नाशिक येथे महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोर्चाचं नेतृत्व आमच्या समितीचे सरचिटणीस, समाजरक्षक अर्जुन नाना पगारे व समितीचे प्रमुख पदाधिकारी करणार आहे। आपण सर्वांनी या महामोर्चाला आपल्या प्रभागातून, प्रभाग क्रमांक 16 मधून आपले 4ही नगरसेवक आपल्याला त्यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे व माजी न्यायाधीश श्री अनिल वैद्य साहेब यांचं लिखित उपवर्गीकरण क्रिमिनल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका हे पुस्तक मी माझ्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये जे ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे जे म्हणजे माझे गुरु असलेले विश्वनाथी काळे असतील, संजय भालेराव असतील किंवा बाळासाहेब शिंदे असतील, यशवंत साळवे असतील, सुभाष बोराडे असतील, ज्या वेळेला मुख्य सल्लागार डॉक्टर भास्कर मरसाळे आणि संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोक नाना पगारे आम्ही जेव्हा एकत्र बसलो आणि त्यांना मी सांगितलं की बरेच दिवस झाले, बरेच वर्ष झाले आपला कार्यक्रम राहून गेलेला आहे, समोर बोलू, बोला तिकडे पाठ करा। डॉक्टर साहेब म्हटले इकडे समोर, इकडे इमिजिएटली काम काय असं लागेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका। पण एवढं आहे, ज्यांना ज्यांना मी फोन केले ना त्यांचं एक झाले, प्रत्येक जणाला फोनवर सांगत असताना तुम्हाला सांगायचे पहिले तुम्ही तब्येत सांभाळा आणि सगळे सांगलेलं आहे। प्रत्येक जण माझी तब्येतच सांगायचं असं। जय भीम, जय बुद्ध, जय राम, जय अनिल वैद्य साहेब यांचं उपवर्गीकरण क्रिमिनल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका हे पुस्तक मी माझ्या वतीनं सर्व सन्माननीय ते आमच्या प्रभागामध्ये आले त्यांना मी वाटप करतोय। रवी गांगुर्डे, अशोक नाना पगारे, ललित अहोळ, मुकुंदजी काळे, आदित्य पगारे, विश्वनाथजी काळे, आमचे गुरुवर्य अनिल चपटे साहेब, त्याचप्रमाणे विजयराज पगारे, संजय नाना भालेराव, बाळासाहेब शिंदे, खाली बसलेले जे रमेश वाघ आहे, प्रसाद वाघ दिलीप आहे, चंद्रशेखर आहे, बाबू साहेब आहे, सागरांना शिरसाट आमच्या आरपीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाकाल भगवान गौतम बुद्ध
क्रांतीवीर ज्योतिबा फुले व ज्यांचा आज जन्मदिवस आहे, जी आपण जयंती साजरी करतो, ते महाराष्ट्राचे थोर साहित्यिक व महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक वामनदादा कर्डक यांच्या स्मृतीला अभिवादन करून आजचा हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दलित पॅंथरचे अध्यक्ष विजय राजपगारे, त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक माजी विश्वनाथरावजी काळे, अनिल भाई गांगुर्डे, त्याचप्रमाणे संजयजी भालेराव, बाळासाहेब शिंदे व जमलेल्या सर्व मान्यवर मित्रांनो, आज मी जास्त काय बोलणार नाही, कारण का सगळं बोलणं आमच्या जुन्या नाशिकातले आमचे मोठे बंधू, आमचे लाडके भावी पुढचे नगरसेवक बाळासाहेब शिंदे यांनी जे मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. मित्रांनो, आज बाबासाहेबांनी जो हा लढा उभा केला त्या लढ्यामध्ये सर्व समाज तर होता, पण ज्यांनी खरं योगदान दिलं खेड्यापाड्यामध्ये, ज्यांनी बाबासाहेबांच्या गीतामधून प्रसार केला ते वामनदादा कर्डक. आणि आज फार भाग्यवान रोज सकाळी उठल्या वामनदादा आम्हाला दिसायचे. भाग्यवान आणि आमच्यासारखं भाग्यवान कोणीच नाही. आमचा रोड ह्या बाजूला राजवाडा, त्या बाजूला नागशेनगर, पूर्ण आयुष्य वामनदादाचं आमच्या नागशेनगर मध्ये गेलं. पण वामनदादांनी समजून घ्या, इतिहास तुम्ही समजून घ्या. तुम्हाला रणखांबे माहिती आहे, ते किती लोकांना माहिती आहे, विंचूरचे रणखांबे आंबेडकरी चळवळीचा अतिशय श्रीमंत घराणं, बाबासाहेबांच्या अगदी जवळचा माणूस. परंतु दादासाहेब गायकवाडांचे रणखांबे दोन नेतृत्व या जिल्ह्यामध्ये इतकं स्ट्रॉंग झालं, यांच्या दोघांमध्ये वाद सुरू झाले. जे आहे तुम्हाला ते दोन एक मिनिट झालं म्हणजे तुम्ही चर्चा बंद करून टाका. काय हे नाशिक मध्ये एक 12 दिवस चाललं काय, दादासाहेब गायकवाड आणि रणखांबे. हे ऐका रे, तुम्ही ऐका, तुमच्या कामाचे. नाशिकहून ज्यावेळेस देवळाली कॅम्पकडे बाबासाहेब आणि दादासाहेब दोघेही निघाले, त्यावेळेस फिल्डिंग लागली तर देवळाली गावापर्यंत आल्यापर्यंत दादासाहेब गायकवाडांना झेंडे दाखवायचे. दादासाहेब गायकवाड तुरंत खांबे ग्रुप ऐका. परंतु भांडण नाही झाली का निघताना गाड्या चेंज झाल्या. ज्या गाडीत दादासाहेब बसणार त्या गाडीत बाबासाहेब बसले, बरोबर का? बरोबर. आणि ज्या गाडीत बाबासाहेबांच्या गाडीत दादासाहेब बसले. भांडण नाही झाले की इकडे आपण ते माहीत नव्हतं, त्यामुळं दादासाहेब समजून बाबासाहेबांच्याच गाडीला ते काळे झेंडे दाखवले गेले. त्यामुळं हे आता जे असतील ज्यांना माहीत नसेल त्यांनी हे बोलणं इथं ते काय बरोबर नाही वाटत. दुसरा एक गैरसमज तुम्हाला परत सांगतो की लिखेल पडेल म्हणून धोका दिला असं बाबासाहेब म्हणायचं नाही. तर लोकांचं नाही झालं मी शिकलेलं आहे, काय शिकलं लुटलं तिथं बाबासाहेब. तसं नव्हतं. बाबासाहेबांनी काही विद्यार्थ्यांचा ग्रुप करून त्यांना बॅरिस्टरीसाठी परदेशात पाठवलं. बाबासाहेबांनी त्यांना खर्च केला, परंतु तिथून आल्यावर सगळे बेईमान झाले फक्त खोबराकडे. ऐका, खोबराकडे नावाचा विद्यार्थी तोच चळवळत राहिला. म्हणून बाबासाहेब म्हटले की या लिहिला शिकेल सवरेल पोरांनी मला धोका दिला, म्हणून त्याचाही पोलीस लूटखंड. भुगारे साहेब आदेश म्हणजे सर्वांचे आता नाव घेण्यात वेळ जाण्यापेक्षा सर्व उपस्थित मान्यवरांना आणि बंधू भगिनींना द्यावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, पुण्याचं ते भाषण आहे अहिल्याश्रम इथलं, की या देशात कोणत्याही जातीने कोणत्याही धर्माने आमच्यावर वर्चस्व गाजवता कामा नये. गुलामगिरीला आम्ही पोखरीनं उडवलं पाहिजे. आणि हा उद्देश घेऊन ह्या तुमच्यासारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी जे आयुष्यभर काम केलं त्याची मी पावती तुम्हाला विजयराजेंनी दिली, त्यांचा सन्मान केला. त्यामुळे एक आपल्याला प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते. या पुरस्काराकडे बघून एक त्यांनी एखाद्या मानसशास्त्रज्ञासारखं किंवा डॉक्टर सारखं काम
केलं की मला तर वाटतं प्रत्येकाचं थोडं थोडं आयुष्य वाढेल या पुरस्कारामुळे. मी या PTS ला शिकवायला जायला, मला बोलवायचे, निमंत्रित करायला, व्याख्यान द्यायला. ॲट्रॉसिटी ऍक्ट जेव्हा नवीन 19ला अमेंड झाला, सुप्रीम कोर्टानं रद्द झाल्यावर परत जेव्हा झाला, तर इथल्या पोलीस खात्याला काही कळेच नाही त्याचा. मला ते बोलवायचे मी ॲट्रॉसिटी ऍक्टवर, PCR वर, याच्यावर बोलायचो. तर त्यावेळी वर्षभर जवळजवळ मी व्याख्यान दिलं. तर त्यावेळी बजाज म्हणून जे महासंचालक होते त्यांच्या हस्ते माझा सत्कार केला होता आणि एक त्यांनी ते PTSचं चिन्ह असलेलं एक पुरस्काराचं ते मला हे दिलं, चिन्ह, सन्मान दिला. तर ते बघून खरोखर मला नेहमी बरं वाटतं मला एका मोठ्या याने. तर खरंच हे पुरस्काराचं एक जीवनामध्ये महत्व असतं. काळे साहेबांनी वडिलकीच्या नात्याने खूप चांगला उपदेश दिला की बुद्ध नमामी धम्म नमामी रोज सकाळी म्हटलं पाहिजे. बरोबर आहे. मी त्याच्या पुढे जाऊन सांगेन की प्रत्येकाने आपल्या इथं धम्मगिरी जवळ इगतपुरी आहे, 10 दिवसाचा कोर्स प्रत्येकाने केला पाहिजे. धम्माचा अभ्यास खरोखर तिथे होतो. विपश्यना संबंधी बऱ्याचशा टीका टिप्पणी होतात, त्यांच्या काही गैरसमज असेल त्यांनी माझ्याशी चर्चा करावी. खरोखर तोही एक चांगला धम्म समजून घेण्याचा मार्ग आहे. बाळासाहेबांनी चांगलं मार्गदर्शन केलं आपल्या सगळ्या चळवळीत. ते कसे होते, वामनदादा कर्डकांसोबत होते. तर आज काही व्याख्यानाचा हा विषय नाही, दिवस वेळ नाही. पुरस्काराच्या निमित्तानं आपण भेटलो आहे आणि नाशिक रोडला एक सभा 22 तारखेच्या मोर्चाच्या निमित्तानं आहे. त्यामुळे थोडा शॉर्टकट घेतो. एवढंच सांगेल की आपल्या समाजावर होणारा जेव्हा जेव्हा काही अत्याचार होतात किंवा आता जो हा उपवर्गीकरणाचा जो विषय आहे की बाबासाहेबांनी सगळ्या अनुसूचित जातीच्या लोकांना एकत्र राहण्यासाठी सल्ला घेतला, प्रयत्न केले, उपदेश दिले. त्यांची चळवळ कुठल्या एका जातीची नव्हती. ते तर म्हणायचे की मातान महार चर्मकार यांच्यात रोटीबेटी व्यवहार झाले पाहिजे. ते म्हणाले की माझ्याकडे एक मातंगाचा मुलगा राहत होता आणि अजूनही एखादा मातंगाचा मुलगा मिळाला तर मी माझ्या घरी ठेवली. म्हणजे संपूर्ण अस्पृश्यांना घेऊन अनुसूचित जातीचा एक संवर्ग करून त्यांनी गोलमेज परिषदेमध्ये, संविधान सभेमध्ये मागणी केली. परंतु त्याच्यामध्ये विघटन करण्याचं जे हे षडयंत्र चाललं, एका वर्गाला बिघडवून देण्याचं जे काम सुरू आहे त्याला थोपवण्याचं काम आणि संविधानिक जे अधिकार आहेत, संविधानाने उपवर्गीकरण म्हणजे अनुसूचित जातीमध्ये करण्याचा जो प्रयत्न आहे तो केंद्र सरकारला अधिकार दिले, परंतु न्यायालय